सोमवारी पहाटेचा सुमार. सगळीकडे धुलिवंदनाची तयारी सुरू होती. बीडमधील रामतीर्थ परिसरात राहणारा 22 वर्षाचा कृष्णा जालिंदर मुळे आपल्या मित्रासोबत होळी अन धुलिवंदन करून येतो असं सांगून घरातून निघाला. कोणाला ठाऊक होतं की आईवडिलांना मारलेली ही त्याची शेवटची हाक ठरेल. शिरूर रोडवर नागऱ्याची वाडीजवळ कार दबा धरून बसला होता. एका भीषण अपघातात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला आणि एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा आधार कायमचा हिरावला. कृष्णा आणि त्याचे मित्र 2 गाड्यातून मोठ्या उत्साहात एका रिसॉर्टकडे निघाले होते. तरुण वय, सोबतीला जीवाभावाचे मित्र आणि सणाचा उत्साह. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. भरधाव कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार रस्त्यावर एखाद्या खेळण्यासारखी 4 वेळा उलटली. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्या हाताने धुलिवंदन खेळायचं होतं ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला होता. कार उलटत जाऊन थेट शेतातील एका विहिरीच्या कठड्याला धडकली. जर तो कठडा नसता तर कार थेट विहिरीत कोसळली असती आणि इतर मित्रांचाही जीव वाचवणं कठीण झालं असतं. मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं. पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती. आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं. कृष्णा अशी जोरात हाक मारून रडत होते. कृष्णाच्या मृत्यूची बातमी समजताच रामतीर्थ परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून पहाटे कृष्ण खेळत खिदळत बाहेर पडला त्याच घरात आता त्याच्या आई वडिलाचा हंबरडा काडीच चिरून टाकत आहे. पोरा, लवकर येतो म्हणाला होतास, असा अर्ध्यावर सोडून का गेलास, असा टाहो आईनं फोडला. या अपघातात प्रसाद खोले याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहे. तर यश पेंढारे आणि दुसरा एक मित्र बीडमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. संपूर्ण जिल्हा आज या तरुणांसाठी प्रार्थना करत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.